नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अशा समस्येबद्दल जी घराघरात आहे पण लोक लाजेमुळे ती बोलत नाही आणि ती म्हणजे मूळव्याध. त्यालाच आपण पाईल्स किंवा हेमोरॉइड्स असं सुद्धा म्हणतो. काही लोकांना ही समस्या काही दिवसांनी बरी होते, पण काही जणांना वर्षानुवर्ष ही समस्या त्रास देत राहते. पण काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 सकाळच्या उपायाबद्दल सांगणार आहे जी पोट साफ होण्यास मदत करते, सूज कमी करते, रक्त थांबवते आणि 7 दिवसात जवळपास 70 ते 80% आराम देऊ शकतात. तर हे उपाय 100% नैसर्गिक आहेत, वैज्ञानिक दृष्टी प्रभावी आहेत आणि घरी सहज करता येणारे आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. मूळव्याध म्हणजेच नेमकं काय? तर आपल्या गुदद्वाराजवळ रक्तवाहिन्यांचं एक जाळं असतं. जास्त दाब आल्याने या रक्तवाहिन्या फुगतात, सूज येते आणि यालाच मूळव्याध असं म्हणतात. आता आपण बघूया मूळव्याध होण्याची 7 प्रमुख कारणे. तर सर्वात पहिलं कारण म्हणजे पोट साफ न होणे. तर ही सगळ्यात मोठी कारण आहे. कडक शौच होते, त्यामुळं जोर लावावा लागतो आणि रक्तवाहिन्यावर दाब येतो आणि आपल्याला मूळव्याधाचा त्रास जाणवतो. नंबर 2 म्हणजे पाणी कमी पिणे. पाणी कमी पिल्याने शौच कडक होते आणि त्यामुळंच आपल्याला जोर लावावा लागतो आणि यामुळंच रक्तवाहिन्यावर दाब येतो आणि आपल्याला त्रास जाणवतो. नंबर 3 म्हणजे कमी फायबर असलेला आहार, जसं की पोहे खाणं, मैदा खाणं, पाव खाणं, बिस्किट खाणं किंवा जंक फूड खाणं. नंबर 4 म्हणजे जास्त वेळ बसणे, विशेषतः ऑफिस जॉबमध्ये. यामुळं रेक्टल वेन्सवर प्रेशर वाढतं आणि आपल्याला मूळव्याधाचा त्रास जाणवतो. नंबर 5 म्हणजे गरोदरपणा. गरोदरपणामध्ये सुद्धा रक्तवाहिन्यावर दाब येतो आणि त्यामुळं आपल्याला त्रास जाणवतो. नंबर 6 म्हणजे वजन जास्त असणे आणि 7 म्हणजे सतत तेलकट, तळलेलं आणि मसालेदार पदार्थ खाणं. ही कारणे मित्रांनो जर आपण ओळखली तर उपचार समजायला आणि परिणाम मिळायला खूप मदत होते. आता आपण बघूया सकाळच्या 3 सवयी ज्या 7 दिवस जर एखाद्या रुग्णाने केल्या तर त्याला 70 ते 80% आराम मिळू शकतो. सर्वात पहिलं म्हणजे एरंडी तेल, ज्यालाच आपण कॅस्टर ऑइल असं सुद्धा म्हणतो. तर मित्रांनो हे काम कसं करतं? तर एरंडी तेलात रायसिनोलिक ॲसिड नावाचं द्रव्य असतं, जे आपल्या आतड्यांची हालचाल वाढवतं. त्यामुळं आपलं शौच मऊ होतं आणि आपल्याला जोर लावावा लागत नाही. फुगलेल्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि आग होणे, जळजळ होणे आणि सूज ही जनरली त्यामधून कमी होते. तर हे एरंडीचं तेल आपण कसं घ्यायचं? तर सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा एरंडाचं तेल एका ग्लासभर पाण्यात जर आपण घेतलं तर आपल्याला त्याचा फरक 7 ते 8 दिवसात जाणवायला लागतो. नंबर 2 म्हणजे पेरू. तर पेरूमध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल दोन्ही प्रकारचे फायबर असतात. हे फायबर आतड्यांची हालचाल नैसर्गिकपणे सुधारवतं आणि आपलं पोट व्यवस्थित साफ होतं. तर आपण सकाळी रिकाम्या पोटी जर एक मोठा पेरू सालेसकट जर खाल्ला तर आपल्याला याचा फायदा नक्की जाणवू शकतो. तर यामुळे आपली ब्लिडिंग कमी होते, ॲसिडिटी कमी होते आणि डायजेशनसुद्धा आपलं पेरूमुळे सुधारतं. तर 3 म्हणजे कोमट पाणी आणि लिंबू. तर मित्रांनो हे काम कसं करतं? तर कोमट पाणी आपल्या आतड्यांना रिलॅक्स करतं. लिंबामध्ये असलेले सिट्रिक ॲसिड आपल्या त्वचाला मऊ करतं. लिव्हर डिटॉक्स करतं, त्यामुळं आपलं डायजेशन सुधारतं. सूजसुद्धा लिंबू आणि कोमट पाण्यामुळे कमी होते. तर हे कसं घ्यायचं? तर सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं आणि याला पिऊन घ्यायचं. नियमितपणे जर आपण हे 7 दिवस केलं तर निश्चितच याचा आपल्याला फायदा जाणवतो. मित्रांनो मूळव्याध ही समस्या कायमची नाही. फक्त 3 गोष्टी जर आपण सकाळी केल्या, ती म्हणजे एरंडीचं तेल, पेरू किंवा मग कोमट पाणी आणि लिंबू, तर आपलं मूळव्याधाचा त्रास 7 दिवसामध्ये 70 ते 80% कमी होऊ शकतो. लाईफस्टाईल जर आपण सुधारली तर ही समस्या परत येत नाही. जर मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.